अनेक अशा हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक मानवाचे चार पुरुषार्थ दिलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यापैकी धर्म म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. धर्म म्हटला की आपल्याला हिंदू धर्म, बुद्ध धर्म, शीख, ईसाई हे धर्म आठवतात. पण रामायण, महाभारत आणि इतर पुराणांमध्ये धर्म हा जो शब्द वापरलेला आहे हा संस्कृत मधील ध्रुव या धातूपासून तयार झालेला आहे. याचा शब्दशः अर्थ म्हणजे धरणे, आधार देणे किंवा टिकून ठेवणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये जे सामर्थ्य असते त्याच्या जोरावर प्रत्येकालाच कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असतात. समाजात जीवन जगत असताना त्याने असं क्रिया किंवा कृती करणे गरजेचे आहे की जेणेकरून सगळंच समाजातील लोक एकत्र राहतील. त्यातील प्रत्येकाचं पहिलं कर्तव्य आहे ते म्हणजे स्वतःचं किंवा आप्तस्वकीयांचं यांच्या जीवाचं रक्षण करणे. आपल्याकडे असलेलं जे नैसर्गिक सामर्थ्य आहे किंवा कृत्रिम सामर्थ्य आहे त्याच्या आधाराने जे कार्य आहे ते कुशलतेने करणे, सत्याने वागणे, दया दाखवणे, सर्वांची रक्षा करणे, अशा सगळ्याच गोष्टी नीतिमत्तेने किंवा कायदेशीर पद्धतीने करून बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा हेतू आणि उद्देश साध्य करावा. त्यानंतर त्याने स्वतःचं देखील रक्षण करणं तेवढंच गरजेचं आहे. आज स्ट्रेस आणि डिप्रेशन हा सगळ्यात मोठा आजार झालेला आहे. त्या अनुषंगाने आध्यात्मिक उन्नती करून स्वतःचं रक्षण करणं हा प्रत्येकाची जबाबदारी आहे.